तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये पवार साहेबांचं आणि मोदींचं भाषण चर्चेचा विषय होता. सगळ्यात महत्वाची लाईन होती की भाजप आणि तत्सम मित्र पक्षांना हरवल्याशिवाय रायगडचा विकास होणार नाही असं स्वरूपाचं वक्तव्य होतं पवार साहेबांचं. नाही, कसं आहे की विकास ही निरंतर पद्धतीची प्रक्रिया आहे आणि आपण हेही पाहतो की 2014ला या देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास देशातल्या जनतेने व्यक्त केला. मला असं वाटतं की 84च्या नंतर पहिल्यांदाच एका नेतृत्वाच्या पाठीमागे देशाच्या जनतेने मतदान केल्याचा आपण त्या ठिकाणी अनुभवतो. त्यामुळे तो एक देशपातळीवरचा त्या ठिकाणचा भाग झाला. रायगडमध्ये आज गेले अनेक वर्ष मी त्या ठिकाणी काम करत आलो आणि रायगडच्या प्रत्येक जिल्ह्यांतील, प्रत्येक तालुक्यांतील, रायगड जिल्ह्यांतील प्रत्येक तालुका, शहरं या सगळ्याचाच विकास गेले अनेक वर्ष करण्याची संधी मला मिळाली असल्यामुळे रायगडचा विकाससुद्धा निरंतर पद्धतीने त्या ठिकाणी सुरू राहील. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी रायगड जिल्ह्याचा प्रचंड विकास केला. त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली. ती योग्य पद्धतीने सतत लोकांच्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत विकासाची प्रक्रिया सुरू ठेवल्यामुळेच तिथल्या सगळ्या जनतेने मला नेहमीच पाठबळ त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे ते काम पुढे चालू राहील अव्याहतपणाने. दुसरा एक मुद्दा आहे की काल मोदींनी शिर्डीमध्ये एक वक्तव्य केलं की पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी आणि बाकी गोष्टींसाठी काय केलं. तुम्ही या मताशी सहमत आहात? नाही, मी आज या विषयावरती काही प्रतिक्रिया देणार नाही. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की पद्मविभूषण ज्या सरकारनं दिलं त्याच सरकारचे पंतप्रधान असं अशा पद्धतीनं पवारांवरती विचार करतायत. नाही, मी म्हटलं ना, मी या विषयावरती आज काय प्रतिक्रिया देणार नाही. राज्यामध्ये मराठा आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्यामध्ये जे मंत्री आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जायला सुद्धा बऱ्याचदा विरोध होताना दिसतोय. अजित पवारांना सुद्धा बारामतीमध्ये विरोध केला जाणार असं चित्र जवळपास दिसून येत आहे. गायी हंगामाचा काहीतरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला येऊ देणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य तिथून पुढे येताना दिसतात. नाही, एकतर कोणी वक्तव्य केलं ते मला माहीत नाही. सकल मराठा समाजाने केलेली आंदोलनं ज्या शांतताप्रिय वातावरणामध्ये समजा महाराष्ट्राला आणि देशाने अनुभवली, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे स्पष्टपणाची त्या ठिकाणी भूमिका आहे. हे आरक्षण देण्याचा प्रयत्न 2 वेळा झाला. राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला ते आरक्षण दिलं गेलं. त्यावेळेला त्या सरकारमध्ये मी पण त्या ठिकाणी होतो. परंतु दुर्दैवाने उच्च न्यायालयामध्ये ते दिलेलं आरक्षण टिकलं नाही. ते आरक्षण देण्याच्या अगोदरच ते देत असताना नारायण राणेच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमलेली होती. त्या समितीचा अहवाल नजरेसमोर ठेवत त्यावेळच्या सरकारने ते आरक्षण त्यावेळेला दिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानासुद्धा त्या संदर्भातलं आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याकडे समोर दुर्दैवाने ते आरक्षण टिकू शकलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय रद्दबातल ठरवत असतानाच घटना आणि काही बाबी त्यासमोर कायदेशीर पद्धतीने ठेवलेल्या आहेत. आज जरांगेंची जी काही मागणी आहे, त्यांचं जे उपोषण आहे, त्याच्या माध्यमातून राज्य सरकारची भूमिका सकारात्मक पद्धतीची निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. पण त्याचबरोबर ती सर्व मराठा समाजालाही वाटतं, संघटनांनाही वाटतं आणि आम्हाला सर्वांना इतरांनासुद्धा तेच वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलंच पाहिजे. फक्त ते देत असताना ते टिकणारं आरक्षण असलं पाहिजे. जे मुद्दे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयांनी काढलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्याचा सारासार कायदेशीर विचार करत ते आरक्षण त्या ठिकाणी टिकण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजेत. पण माझी विनंती आहे की हा निर्णय राज्य सरकारकडनं घेत असताना राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलली. न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती त्या ठिकाणी गठीत केली. ती समितीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जाऊन त्यांचा अहवाल किंवा त्यांची माहिती गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. म्हणूनच एक थोडासा विश्वास ठेवत थोडंसं वेळ देत सरकारला या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी असावी असं मला वाटतं आहे. तर अजितदादांना रोखलं जाणार वगैरे वगैरे जे काय आता आपण सांगतायत, कोण बोललं आहे मला माहीत नाही. दादा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्रमात जातील. नाही, पण मुद्दा असा होतो की फक्त दादांपर्यंत मर्यादित नाही आहे. त्यांनी दादांपुरता विचारलं. माझा प्रश्नच त्या पुढचा पण आहे की अनेक भागांमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधींना आता गावबंदी करतायत. म्हणजे तो फक्त सत्ताधारी असल्याला भाग नाही आहे. एका समाजाने इतक्या ॲग्रेसिव्ह स्वरूपामध्ये भूमिका घेताना प्रत्येक राजकीय नेत्यांनाच अशा स्वरूपात बंदी आणणं हे कितपत योग्य आहे
मुळात लोकशाहीला एक वेगळ्या प्रकारचं रूप देण्याचं काम सुरू नाही आहे का? एक असं आहे की शेवटी आरक्षण मिळायला पाहिजे, सर्वांची त्या ठिकाणी भूमिका आहे. दिलेलं गेलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे. म्हणूनच मी या निमित्ताने विनंती करतो आहे की थोडासा वेळ राज्य सरकारला या सगळ्या कायदेशीर बाबी करत असताना दिला गेला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. जयंत पाटील शेकापचे असं म्हटले की हा जो बालेकिल्ला आहे रायगड तो बॅरिस्टर अंतुले साहेबांचा आहे, सुनील तटकरे किंवा अशा कुठल्या नेत्याचा नाही आहे. तुम्ही कशा पद्धतीने? नाही, मला स्वतःला बालेकिल्ला असं मी कधी म्हटलंच नाही. जयंत पाटलांच्या शिफारशीची मला गरज नाही. माझं काम जनतेमध्ये आहे. मी कधी स्वतःच्या नावाने बालेकिल्ला म्हटलं नाही. बॅरिस्टर अंतुले साहेबांचं कर्तृत्व महान होतं. ते दीर्घकाळ त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये मंत्री राहिले. मी अंतुले साहेबांची तुलना मी आयुष्यभरामध्ये कधी केली नाही, यापुढे सुद्धा करण्याचा कधी प्रश्न येऊ शकत नाही. पण जयंत पाटलांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या शिफारशीने जिल्ह्यातलं माझं काम त्या ठिकाणी नाही आहे. कालचा हा जो शिर्डीचा कार्यक्रम झाला त्याबद्दल अनिल देशमुख असं म्हणाले की अजितदादा तिथेच होते, तर एकतर त्यांनी ज्या वेळेला पंतप्रधान असं बोलले तिथून उठून जायला हवं होतं किंवा पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये दुरुस्ती करायला हवी. अनिल देशमुखांच्या सल्ल्याबद्दल कमी बोलू इच्छित नाही. एक दुसरं सुद्धा असं आहे की गुजरातमध्ये वेगवेगळे उद्योग जात आहेत, पण बातमी अशी येते की हिरेच्या व्यापाराचा सुद्धा उद्योग सुरतला हलवला जातोय, त्यामुळे मुंबईवरती अन्याय होते अशा पद्धतीच्या विरोधकांकडून भावना व्यक्त केली जाते. नाही, मला या संदर्भातली माहिती नाही आहे. माहिती घेऊन नक्की त्या विषयावरती बोलेन, कारण मुंबईचं महत्त्व आहेच. मुंबईचं महत्त्व अधोरेखित आहे. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही आणि ते कमी होणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण. आज राज्यामध्ये महायुतीचे जे सरकार आहे ते सरकारची स्वच्छपणाची भूमिका, मुंबईच्या एकंदरीत जागतिक पातळीवरचं महत्त्व, देशाची आर्थिक राजधानी आहेच, या राज्याची राजधानी आहे, त्यामुळे मुंबईचं महत्त्व अधोरेखित ठेवण्याचं काम महायुतीतलं सरकार त्या ठिकाणी निश्चितपणाने करेल. तुमचे सहकारी हसन मुश्रीफ यांनी म्हटले की जयंत पाटील आमच्याबरोबर शपथ घेणार होते, ते गुपित आहे, पण काहीतरी गोष्टी घडल्या त्यामुळे त्यांनी शपथ घेतली. आता मुश्रीफ साहेब त्याच्यावरती हे टाकतील. नाही, पण प्रदेशाध्यक्षता आणि या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये तुमचा फार महत्त्वाचा रोल होता. असं खरंच चाललं होतं का की जयंत पाटील हे तुमच्याबरोबर येणार होते, मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होणार होता आणि तो काही कारणास्तव थांबला? 14 साली सुद्धा मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्याही घडामोडीचा मी केवळ साक्षीदार नाही, तर मी त्याच्यातला घटक आहे. 16-17ला सुद्धा काही घडामोडी होत्या, त्याच्यातलाही मी घटक आहे. 19मधल्या सुद्धा ज्या घडामोडी झाल्या त्याच्यातला आहे, 22मधला सुद्धा आहे आणि 23मधला सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता जे आपण बोलता योग्य वेळेला या संदर्भातलं मी माझे मत त्या ठिकाणी निश्चितपणाने मांडले. सुप्रियाताईंनी आज गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकूणच मंत्रालय जे आहे ते योग्य पद्धतीनं चालवलं जात नाही आहे, कायदा सुव्यवस्था लयाला गेलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. महासंसद रत्न गेले अनेक दिवस ती मागणी करताय, त्याच्यामुळे त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये मी काय फारसं या ठिकाणी बोलू इच्छित नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांचं आज म्हणणं आहे की जर 30 दिवसात तुम्ही आरक्षणाचा निर्णय देणारच नव्हता तर मग आश्वासन का दिलं, ही फसवणूक नव्हे का? नाही, आदरणीय साहेबांच्या कुठल्याही त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरती मी कधीच यापूर्वी बोललो नाही आणि मी या बाबतीमध्ये सुद्धा काय प्रतिक्रिया देणार नाही. पण माझी स्वच्छपणाची भूमिका आहे की आज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार, देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चितपणाने सकारात्मक आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून निश्चित यशस्वी होईल. सर, हिंदी में जानना चाहिए कि आप शरद पवार जब ये कहते हैं कि जो शब्द दिया हुआ, जो वचन दिया हुआ पूरा नहीं कर सकते तो 40 दिन का वक्त दिया ही क्यों? जब वो ऐसा कहते हैं तो कहीं ना कहीं सरकार के कलेक्टिव डिसीजन पे भी सवाल खड़ा करते हैं, क्योंकि आप एज ए गवर्नमेंट आप सब इसमें शामिल होते हैं, तो इसकी वजह से और ज़्यादा मराठा आंदोलन तीव्र हो सकता है, आपको लगता है क्या? तो सवाल के काम सरकार के कामकाज पर सवाल उठाते हैं. देखिए, आदरणीय पवार साहब की जो कुछ वहाँ पे उन्होंने बयान दिया है उसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता. लेकिन आंदोलन की भूमिका क्या कहेंगे? 40 दिन का तो वक्त आपने दिया, पूरा कर नहीं पाए. देखिए, वो गवर्नमेंट की तरफ से दिया हुआ है. गवर्नमेंट के चीफ मिनिस्टर, डेप्यूटी चीफ मिनिस्टर उसके बारे में बिल्कुल बोलेंगे. मैं तो यही कहना चाहता हूँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष के नाते, मराठा समाज को आरक्षण देना चाहिए. देने के लिए सरकार कोशिश वहाँ पे कर रही है. 2014 के पहले भी आरक्षण दिया था, उसके बाद भी दिया गया था, लेकिन न्यायालय ने वो
रद्दबादल वहाँ पे किया है। मुझे लगता है कि ये सरकार, महाराष्ट्र की इस गवर्नमेंट, महायुति की सरकार आरक्षण देने के लिए दे आर वेरी पॉजिटिव, और जो कुछ आरक्षण देने का मसला सामने है वो पूरा लीगल देखकर ही वो दे देंगे। बीते अगर आपकी आघाड़ी सरकार की बात करें या अब तक की सरकार की भी, लगता है आप लोगों ने एमएसपी अच्छा देने का काम कभी किया है? देखिए, एमएसपी तो सेंट्रल गवर्नमेंट देती है, और गवर्नमेंट ने, सेंट्रल गवर्नमेंट ने कई सालों में एमएसपी हर साल बढ़ाई है। ओके, थँक्यू. सांगितलं ना मग अशी.